आरपी रेसिपी अँड व्लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। बाहेर मुसळधार पाऊस चालू आहे आणि मुसळधार पावसासोबतच गरमागरम मक्याची भजी हे कॉम्बिनेशन एकदम भन्नाट आहे। त्यासाठी आपण इथे मक्याचे दाणे काढून घेतलेले आहेत। हे पहा, हे मक्याचे दाणे आपण स्वच्छ साफ करून धुवून काढून घेतलेले आहेत। तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात। इथे आपण हे भांड घेतलेलं आहे, त्यामध्ये घेतलेले आहेत हे मक्याचे दाणे। मक्याचे दाणे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। सोबतच आपण इथे घेतलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा। इथे आपण घेतलेले आहेत 2 बारीक चिरलेल्या मिरच्या। इथे आपण घेतलेली आहे भरपूर सारी कोथिंबीर। इथे आपण घेतलेली आहे पाव चमचा हळद। इथे आपण घेतलेला आहे 1 चमचा धणेपूड। इथे आपण 1 चमचा जिरा घेतलेला आहे। इथे आपण आवडीनुसार पाव चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे। इथे आपण घेतलेला चवीपुरतं मीठ। यामध्ये आपण हे घेतलेलं आहे बेसन। बेसन सोबतच आपण इथे घेणार आहोत 2 चमचे तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ आपल्याला कमी घ्यायचं आहे। आपण इथे आता हे सर्व साहित्य तर यामध्ये घेतलेलं आहे। यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घेऊयात। इथे आपल्याला पहिलं थोडंच पाणी घेऊन हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे, कारण ह्यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण जरा कमीच घ्यायचं आहे। आपण अजून यामध्ये थोडं पाणी घेणार आहोत, कारण आपल्याला पाणी गरजेनुसारच घ्यायचं। जास्तीचं पाणी घेतलं तर मग आपलं बॅटर एकदम पातळ होऊन जातं। इथे आपलं मस्तपैकी असं भजीचं बॅटर तयार झालेलं आहे। हे पहा, आपल्याला अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त जाड सुद्धा नाही, आणि त्यामध्ये पाणी सुद्धा आपल्याला गरजेनुसारच घ्यायचं आहे। तर इथे आपलं आता भजीचं बॅटर तयार झालेलं आहे। तर आता आपण गरमागरम तेलामध्ये भजी सोडून घेऊयात। इथे आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपला तेल सुद्धा चांगला तापलेला आहे। त्यामध्ये आपण आता एक एक करून सर्व भजी सोडून घेऊयात। आपल्याला आता अशा प्रकारे एक एक करून सर्व भजी यामध्ये सोडून घ्यायची आहे। भजी सोडताना आपल्याला ती लहान लहानच सोडायची, एकदम मोठी अशी सोडायची नाही, म्हणजे जाड जाड होता कामा नाही, म्हणून आपल्याला लहान लहानच भजी सोडून घ्यायची आहे। एकदम अशी आपल्याला जवळ जवळ पण नाही सोडायची, जरा सुटसुटीतच ही भजी आपण सोडून घेऊयात। इथे आपण आता सर्व भजी तर सोडून घेतलेली आहे। आपण आता स्लो गॅसवरतीच ही भजी चांगली फ्राय करून घेऊयात। आपण आता ही भजी मस्तपैकी आलटी पलटी करून घेऊयात, म्हणजे दोन्ही साइड आपल्या चांगल्या फ्राय होतील। हे पहा, इथे आपल्याला एक साइड तर झालेली आहे। आपण त्या मस्तपैकी अशा आलटी पलटी करून दोन्ही साइडून चांगली फ्राय करून घेऊयात। इथे आपण आता मस्तपैकी भजी आलटी पलटी करून घेतलेली आहे। आता दोन्ही साइड आपल्याला फ्राय होईपर्यंत मंद गॅसवरच भजी तळून घ्यायची आहे। आपण आता इथे परत एकदा भजी आलटी पलटी करून घेऊयात। दोन्ही साइडून चांगली फ्राय होईपर्यंत आपल्याला ही भजी अशीच आलटी पलटी करत राहायचं आहे मध्ये मध्ये। इथे आपली आता भजी दोन्ही साइडून मस्तपैकी अशी फ्राय झालेली आहे। अशी एकदम कुरकुरीत भजी आपली इथे झालेली आहे आणि दोन्ही साइडून मस्तपैकी शिजलेली सुद्धा आहे। तर आता आपण ही भजी सर्व काढून घेऊयात। दिसायला सुद्धा एकदम छान दिसते आणि सुगंध तर खूपच छान सुटलेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।